रतन टाटा, डॉक्टर होमी भाभा, फील्ड मार्शल मानेकशॉ हे सगळे लोक भारतीयांचा अभिमान आहेत. आपण या सर्वांना भारतीय म्हणूनच ओळखतो. पण भारतातल्या इतर लोकांच्या प्रमाणे यांचे पूर्वज हजारो वर्षांपासून भारतात राहत आलेले नाहीत. यामध्ये बोमन इराणी, वाडिया फॅमिली, गोदरेज फॅमिली, पूनावाला अशी आणखी कितीतरी नावं वेगवेगळ्या क्षेत्रातली सांगता येतील. हे सगळे लोक मुळात पारशी आहेत. आज जो इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडालाय, त्यातल्या इराणमधून या सर्वांचे पूर्वज आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आले होते. भारतात येऊन त्यांनी स्वतःला पूर्णपणे भारतीय बनवलं, पण आपला स्वतःचा धर्म मात्र जिवंत ठेवला. मग या लोकांचा धर्म आहे तरी कोणता? तर या लोकांचा धर्म आहे झोरोस्ट्रियन धर्म. इराणला पूर्वी पर्शिया या नावानं ओळखत होते. इराणची भाषा देखील फारसी होती. त्यामुळे पर्शियातून भारतात आलेल्या लोकांना आपण सहसा पारशी म्हणून ओळखतो. मग हे लोक भारतात का आले, कसे आले, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. या व्हिडिओचा पहिला पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो आपल्या चॅनलवर आहे तो जरूर बघा. तुम्हाला या दोन्ही व्हिडिओची कंटिन्यू लिंक लागेल. इसवी सन 224 नंतर इराणमध्ये म्हणजे पर्शियामध्ये ससानियन साम्राज्याचा पाया घातला गेला. या साम्राज्यात झोरोस्ट्रियन हा महत्वाचा धर्म होता. राजाने तो अधिकृत धर्म म्हणून त्याला मान्यता दिली होती. पण इसवी सन 6व्या शतकानंतर इस्लामचा उदय झाला आणि दुसरा खलिफा उमरच्या काळात अरबांनी पर्शियावर हल्ला करून पर्शियन साम्राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली. इसवी सन 636 आणि 642च्या कदिसिया आणि नौहंदच्या लढाईत अरब मुस्लिमांनी शेवटच्या ससानियन राजा याझदेगार्द याचा पराभव केला आणि इराणमधल्या ससानिद साम्राज्याचा शेवट झाला. त्यानंतर इराण मुस्लिमांच्या ताब्यात गेला. इराणमध्ये अब्बासिद साम्राज्याची स्थापना झाली. या काळात इराणमध्ये राहणाऱ्या मूळच्या पारशी लोकांची म्हणजे झोरोस्ट्रियन धर्म पाळणाऱ्या लोकांची धावपळ सुरू झाली. त्यांची मंदिरं म्हणजे आग्यारी उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांच्या पुजाऱ्यांना मारून टाकण्यात आलं. त्यांना पुन्हा नवी मंदिरं बांधायला बंदी घालण्यात आली आणि त्यांना त्यांच्याच देशात राहण्यासाठी जिझिया कर देण्यास भाग पाडण्यात आलं. याशिवाय जबरदस्तीने धर्मांतर देखील चालू झालं होतं. याच्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी अनेक झोरोस्ट्रियन धर्मीय लोक खोरासानकडे धावत गेले, कारण तिथं अजून शेवटचा ससानियन सरदार आपलं राज्य राखून होता. पण त्याचा देखील इसवी सन 750च्या सुमारास अरबांनी पाडाव केला आणि त्यानंतर हे सगळे फारसी लोक आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, धर्म जिवंत ठेवण्यासाठी, आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी इराणच्या दक्षिणेला असणाऱ्या हार्मुजच्या बंदरात येऊन राहिले. तिथे त्यांनी जवळजवळ 30 वर्ष काढली. पण तो भाग देखील इस्लामी आक्रमकांनी अखेर जिंकून घेतला. तेव्हा त्यांच्याकडे आता इराण म्हणजे त्यांची मायभूमी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आणि म्हणूनच जवळजवळ 18,000 लोकांनी भारताच्या दिशेनं कूच केलं. समुद्रमार्गे ते गुजरात जवळच्या दीव या ठिकाणी येऊन पोहोचले. इसवी सन 1599 साली दस्तूर बहमन या पारशी धर्मगुरूनं किस्सा-ए संजान नावाचं एक महाकाव्य लिहिलं. या महाकाव्यात पारशी लोकांच्या इराणमधून भारतात झालेल्या प्रवासाची सगळी हकीकत आलेली आहे. आपण हा सगळा इतिहास त्यातूनच बघणार आहोत. त्यामध्ये पुढे असं सांगितलंय की भारतात आल्यानंतर काही वर्ष दीव या ठिकाणी काढल्यानंतर या लोकांनी भारतातल्या मुख्य भूमीकडे जायला सुरुवात केली. त्यावेळी एक प्रचंड मोठं वादळ आलं आणि त्यात हे सगळे लोक अडकले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या देवाला साकडं घातलं की आम्ही या संकटातून सुटल्यानंतर अग्निदेवतेचं एक मोठं मंदिर बांधू, असा शब्द त्यांनी देवाला दिला. त्यानंतर ते वादळ शमलं आणि हे लोक गुजरातमधल्या वलसाड जवळच्या एका राज्यात पोहोचले, जिथं जादीराना नावाचा राजा राज्य करत होता. या लोकांनी जादीरानाकडे आपल्याला त्याच्या राज्यात शरण देण्याची मागणी केली. तेव्हा जादीरानानं सांगितलं की आम्ही अतिशय तृप्त आहोत, आमच्या राज्यात सगळं आहे, पण नवीन लोकांना द्यायला आमच्याकडे जागा नाही. हे सांगताना त्यानं समोर असलेलं एक दुधाचं भरलेलं भांडं दाखवलं. राजानं पारशी लोकांना सांगितलं की आमची अशीच अवस्था आहे की आम्ही पूर्णपणे भरलेलो आहोत, आम्हाला नवीन लोकांची गरज नाही. तेव्हा तिथं उभ्या असलेल्या एका पारशी धर्मगुरूनं पुढे जाऊन त्या दुधात थोडी साखर टाकली आणि म्हणाला, ही साखर जशी या दुधात मिसळून गेली तसंच आम्ही तुमच्या राज्यात मिसळून जाऊ आणि या दुधाची गोडी जशी वाढली तशी तुमच्या राज्याची गोडी देखील वाढवू. हे ऐकून राजा खुश झाला आणि त्यानं या लोकांना आपल्या राज्यात जागा दिली. वलसाड जिल्ह्यातल्याच एका गावात हे पारशी लोक वसले. त्या गावाला त्यांनी आपल्या पूर्वीच्याच इराणमधल्या गावाच्या नावावरून संजान असं नाव दिलं. संजानमध्ये आल्यानंतर त्यांनी तिथं एक मंदिर बांधलं आणि अग्निदेवतेची पूजा तिथं सुरू केली आणि त्या अग्निदेवतेलाच त्यांनी नाव दिलं इराण शहा.
हे लोक गुजरातच्या त्या राज्यात येऊन राहिल्यानंतर साधारण 1297 साली अलफ खान नावाच्या खिलजीच्या एका सरदारानं या गावावर हल्ला केला आणि ते जिंकून घेतलं। त्यानंतर या लोकांनी महाराष्ट्रातल्या डहाणू जवळच्या बहरोड डोंगरांमध्ये शरण घेतली। तिथं काही लेण्या काढून त्यामध्ये ते लोक राहिले। येताना आपल्या बरोबर ते इराण शहा म्हणजे जी ज्योत होती ती देखील घेऊन आले। तिथं त्यांनी 12 वर्षे वास्तव्य केलं। त्यानंतर ते पुन्हा गुजरात मधल्या नवसारी या ठिकाणी गेले। नवसारी हे पारशी लोकांचं पुढे एक महत्त्वाचं ठिकाण बनलं। त्याचबरोबर काही पारशी लोक हे संजान या मूळ गावी देखील परत गेले। 1741-42 साली या दोन्ही ठिकाणच्या धर्मगुरूंमध्ये थोडा वाद झाला आणि संजानच्या पारशींनी त्यांच्या इराण शहाला म्हणजे त्या ज्योतीला त्या अग्निदेवतेला घेऊन ते तिथून बाहेर पडले आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळच्या उडवाडा या गावी गेले। तिथे त्यांनी या अग्निदेवतेची म्हणजे इराण शहाची स्थापना केली। आज जवळजवळ गेली 280 वर्षे इराण शहा त्याच ठिकाणी आहे। ही पेटवलेली इराण शहा ही ज्योत जवळजवळ 1382 वर्षांपासून तशीच आजही ज्वलंत आहे, तशीच जिवंत आहे। पण इसवी सन 1700-1800 साल येता येता गुजरातच्या नवसारी, संजान, बडोदा, महाराष्ट्रातल्या मुंबई वगैरे शहरात हे पारशी लोक विविध कामानिमित्त पसरत गेले आणि उद्योगात त्यांनी आघाडी घेतली। पहिल्यांदा चीन बरोबर चालणारा अफूचा व्यापार आणि त्यानंतर कापडाचा व्यापार अशा अनेक व्यापारांमध्ये या लोकांनी चांगलं यश मिळवलं। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी यांच्यासारखे नेमस्त नेते आघाडीवर होते। आज इराणमध्ये 15 ते 25 हजार झोरोस्ट्रियन धर्माचे लोक शिल्लक राहिले आहेत। भारतातल्या पारशी लोकांची संख्या जवळजवळ 55,000 आहे। म्हणजे जिथं या धर्माचा जन्म झाला तिथंच आज या धर्माचे लोक औषधाला देखील सापडणार नाहीत इतके कमी झाले आहेत। पण भारतात ही संख्या मात्र भरपूर जास्त आहे। पण तरीही रोटीबेटी व्यवहार आणि इतर अनेक कारणांमुळे पारशी लोकांची लोकसंख्या ही मागच्या 100 वर्षात कमीच होत गेलेली आहे। त्यासाठी त्यांची लोकसंख्या वाढावी म्हणून भारत सरकारनं जिओ पारसी ही एक योजना अंमलात आणलेली आहे, ज्यामध्ये पारशी लोकांची लोकसंख्या परत एकदा वाढवणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। पारशी लोकांनी म्हणजे झोरोस्ट्रियन लोकांनी भारताच्या विकासात फार मोठं योगदान दिले। आम्ही वर सांगितल्याप्रमाणे टाटा, वाडिया, पूनावाला, गोदरेज असे कितीतरी उद्योजक पारशी आहेत, झोरोस्ट्रियन आहेत। 19व्या शतकात आणि 20व्या शतकात देखील इराणमधून काही लोक आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून भारतात येऊन राहिले। त्या लोकांना देखील भारतानं शरण दिली। त्या लोकांना आपण इराणी म्हणून ओळखतो। जे पारशी आहेत ते इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकात 10व्या शतकाच्या आसपास भारतात आले होते आणि 19व्या शतकात 18व्या शतकात जे लोक आले त्यांना वेगळ्या प्रकारे मोजलं जातं। दोघेही शेवटी झोरोस्ट्रियनच आहेत, पण तरीही नंतर आलेल्या लोकांना आपण इराणी लोक असं म्हणून ओळखतो आणि जे जुने लोक आहेत आपण त्यांना पारसी म्हणतो। भारतात हे पारसी लोक जवळजवळ 1300 वर्षांपासून राहत आहेत। इराणमधून भारतात आलेल्या या झोरोस्ट्रियन लोकांचा म्हणजे पारशी लोकांचा इतिहास तुम्हाला माहिती होता का? जर तुम्हाला तो माहिती नसेल तर तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। यापेक्षा तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। आमच्या माहितीमध्ये देखील भर पडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद।